सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अॼु जे वक़्त में जिते शादियूं करण, रिश्ता जोड़ण हिकु ॾुखियो कमु थी वियो आहे, उते रिश्तो.com केतिरो न सुहिणे नमूने इन कम खे सवलो बणाए रहियो आहे। असां सभिनी खे गॾु अची करे हिन वेबसाइट खे, हिन वेंचर खे वधि में वधि प्रमोट करणु खपे। हिननि सां जुड़ी करे हिननि खे हिमथाइणु खपे त जीअं हे अॻे खां अॻियां थी अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं फैसिलिटीज़ ऐं ॿिया बि केतिरा ई बेनिफिट्स असांजे सिंधी परिवारनि खे ॾेई सघनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर के हिल लाइन पुलिस स्टेशन की पुलिस टीम ने एक ज्वेलरी शॉप को लूटने के इरादे से आए 5 आरोपियों को गिरफ्तार किया है, जहां पुलिस ने आरोपियों के पास से एक पिस्टल, मैगजीन, जिंदा कारतूस, चापर और भी कई चीज़ें बरामद की हैं। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पुलिस रिकॉर्ड पर गुनहगार युवराज पवार, राहुल गायकवाड़ और उनके साथीदारों ने 22 जुलाई को हिल लाइन पुलिस स्टेशन की हद में एक पुराने झगड़े को लेकर एक व्यक्ति के साथ हथियारों की नोक पर मारपीट की थी, जिसके बाद आरोपियों ने 25 जुलाई को उल्लासनगर कैंप 5 के नेताजी चौक के पास महेश पानवाले को पिस्तौल दिखाकर हर महीने 5,000 रुपये हफ्ता मांगा। जहां पिस्तौल दिखाते आरोपी दुकान की सीसीटीवी कैमरा में कैद भी हुए थे। हिल लाइन पुलिस स्टेशन की हद में ये आरोपी लगातार गुनाह कर रहे थे, जहां आरोपियों को पकड़ने के लिए टीमें बनाई गई। इसी बीच पुलिस को एक गुप्त जानकारी मिली कि युवराज पवार, राहुल गायकवाड़ और उनके साथी नेवाली नाके के पास एक ज्वेलर्स की दुकान को लूटने के इरादे से आने वाले हैं, और इसी सूचना के आधार पर पुलिस ने वहां ट्रैप कर आरोपियों को गिरफ्तार किया। जहां पुलिस ने 5 आरोपियों के पास से एक पिस्तल, मैगजीन, जिंदा कारतूस, चापर और भी कई चीज़ें बरामद की। वहीं पुलिस ने बताया कि आरोपियों पर अलग अलग पुलिस स्टेशनों में कुल 27 गंभीर गुनाह दर्ज हैं। आरोपियों को न्यायालय ने 3 अगस्त तक पुलिस हिरासत में भेज दिया है। ब्यूरो रिपोर्ट, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक 22/7/2024 रोजी एका इसमाला हत्याराचा धाक दाखवून त्याला पूर्वविमनस्यातून मारहाण केलेली आहे। त्यानंतर त्यांनी परत दिनांक 25/7/2024 रोजी महेश पानटपरी, नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी 5,000 रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे। सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी हे हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपितांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे। सदर विशेष पथक तयार केल्यानंतर 28 तारखेला रात्र 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले PSI मालकर साहेब, त्यानंतर DB स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड, ASI गायकवाड, त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे, पगारे पोलीस शिपाई, हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी ते लोक आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग जडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल, त्यांना मॅगझीन, जिवंत कारतूस, हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे, नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड, वायर, रस्सी असे साहित्य मिळून आले। सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून गेले। त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या 2 आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपी यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 599/24 BNS कायदा 310/4 310/5 आरमॅट
आणि मुंबई पोलीस कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीत यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक 3/8/2024 पर्यंत घेण्यात आलेली आहे. सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण 27 गुन्हे ठाणे, पुणे, भिवंडी, कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. सदर आरोपी 307 खुनाचा प्रयत्न, त्यानंतर दरोडा, त्यानंतर रॉबरी अशा महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत. संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत. सदरपैकी आरोपी युवराज पवार यास नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे. त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध MPDA सारखा स्थानबद्धतेचे सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. तो स्थानबद्धतेमधून आता बाहेर आलेला आहे. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी सारखा गुन्हा केलेला आहे, त्याच्यामध्ये तो फरार आहे. बाकी भोसरी पोलीस स्टेशनला 395 दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपीत यांना पकडून हिलँड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल ही होणार आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. तपास API पडवळ करत आहेत. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।